ठाव देई चित्ता राखे पायापाशी, सकळ वृत्तीशी अखंडित आस भय चिंता लाज काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा। मागणे ते कहेची आहे आता, नाममुखी संत संग दे। तुका म्हणे नको वरपंग देवा, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध। तरीत हा जीव सुख पावे माझा, गर्वे केशवराजा कळो आली विठ्ठल। देवाचा ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज। तरीत हा जीव सुख पावे माझा, बरवे केशवराजा कळो आले। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान पंढरीश परमात्म्याच्या सेवेकरता, तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापांच्या सेवेकरता मातोश्री द्रौपदाबाई यांच्या सेवेकरता मी जो अभंग निवडलेला आहे, अति महत्त्वाचा अभंग आहे। अभंग निवडण्याचं कारण तसं माझ्या डोक्यात खूप गोंधळ झाला। आज नेमका आज वर्ष श्राद्ध आहे, आज मागणीपर आहे, मग नेमकं करायचं काय। परंतु संप्रदायाची आचारसंहिता सप्ताह 5 दिवसाचा असो, 3 दिवसाचा असो किंवा 8 दिवसाचा असो, शेवटच्या दिवशी मागणीपर अभंग असावा। आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय की ज्यांना पंचम वेद निर्माते म्हणतात, राजा छत्रपती शिवरायांचे गुरु श्रीमंत योगी जगद्गुरु तुकोबाराय यांचा 6 चरणाचा, तुम्ही म्हणाल बाबांनी काय पसारा मांडलाय बा, आता हो एक तासभर कीर्तन करायचं, 6 चरणाचा अभंग। पण इथं आल्यानंतर आनंद वाटला, कारण अशी एवढी गुणीजन मंडळी, मला तर असं वाटलं चालत राहून देऊ दर्शिक अजून तासभर। एकदा मृदुंगाला आपले पखवाद्यासाठी एकदा टाळ्या वाजायचं, आम्हाला जे लागतं ना तसा मी गायनातला खूप पोट पितोय। परंतु थोडंसं मला आडा आलंय, जर तुम्ही म्हणता काय आडा आलंय तुला, मग आला कशाला। आता नाना यांना माहीत आहे मी 2 महिने ॲडमिट होतो नगरला, आणि आत्ता 15 दिवस झाले सुटून आलोय। कार्यक्रमाला यायची माझी इच्छा नव्हती, पण नानाला त्यांचे बंधू मोठे यांना लोक गावातले लोक म्हणले असते तुमचा पाहुणा होता ना तो,
पाहुण्याला वाटलं असं निधं तरी काय देणार आहे, काय फुकाटची भाकाट कीर्तन करायचं आणि कशाला, म्हणूनच पाहुणा नाही आला. कशात बरं सगळ्याला काय माहिती आहे का मृदुंगाचार्य दुखत आहे म्हणून. पण आता म्हणलं नाही काही हो, एक तासभर का होईना. मला गायनाची खूप आवड आहे बरं का, तुम्हाला अगोदर सांगतो. थोडा गायचा नाद आहे मला. तुम्ही म्हणता ना कमुनी गाड्याने करतो मधून मधून, पण आज काय करणार नाही. आज आमच्या गायकाने ओळखलं की आवाजात एनर्जी कमी आहे, ते लगेच हसले. कारण कार्यक्रम आपला खूप टाईट असतो, आपण खाली बोलतच नाही. परंतु आता काय शारीरिक व्यथा आल्यामुळं थोडंसं तरी तुम्हाला बोर होऊन देणार नाही. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा अति महत्वाचा अभंग आहे. तुकोबरायानं या अभंगामध्ये एक अलौकिक मागणी केलेली आहे. कारण या जगामध्ये अनेक संत होऊन गेले, परंतु देहाचा विसर पडू दे अजून कोणीच म्हटलं नाही. तुम्हाला कोणाला वाटतं की याच्यात आपण एवढे बसलो तर आता जाऊ दे आपले, आता बसल्या बसल्या आपल्याला देहाचा विसर पडू दे, लगेच शांत होऊ दे. एवढंच नाही, एखाद्याला नुसतं माऊली ज्ञानोबराय म्हणतात मर जरी म्हटलं ना तरी माणसाला राग येतो. अगा मर हा बोल न साची, अरे मर म्हटलं तरी माणसाला राग येतो. आणि म्हणून 6 चरणाचा गोड असा अभंग मी सेवेकरता निवडलाय. अभंग सोपा आहे. जगद्गुरु तुकोबराय आम्हाला सांगतात या देहाचा विसर मला पाड. कारण तुकोबरायला माहीत होतं या देहाच्या मागं अनेक दुःख आहेत, अनेक दुःखाची कारणं आहेत. तुकोबराय कंटाळले होते या देहाला, म्हणून तुकोबराय देवाकडे प्रार्थना करतात या देहाचा विसर पाड देवा, आणि या देहाचा विसर पाडला तरच मी सुखी होईल. कारण या शरीराच्या मागं अनेक विकार लागलेले आहेत. आस भय चिंता लाज काम क्रोध. तुकोबराय म्हणतात माझं असं चित्त तुझ्या पायापाशी राहू दे, इकडं एक क्षणभर मला इकडं तिकडं भरकटून देऊ नको. कारण हे लाज काम क्रोध दंभ अहंकार हे प्रत्येकाच्या मागं लागलेले आहेत. तुकोबराय हात जोडतात भगवान पंढरीश परमात्म्याला, देवा मी तुला मागतो. आता काय मागणे ते एक हेच आहे. आता देवा मी हे तुला मागतो, फक्त नाममुखी संत संग दे, मला संतांचा संग दे, आणि रात्रंदिवस माझ्या मुखावट नामचिंतन होऊ दे. याचा विस्तार मी पुढे करणार आहे. कारण तुकोबरायचं काय नामचिंतन कमी होतं का? एवढी भक्ती करून तरी तुकोबराय म्हणतात देवा ही माझी वरपंग भक्ती आहे. आता तुकोबरायाच्या भक्तीचा ना आपला जर विचार केला तर लईच मोठा फाटा आहे. आपले 7 दिवस जर भागवत ऐकायला आले तर 8व्या दिवशी देवाला म्हणतो काहीतरी देवानं काही दिलं नाही राव आपल्याला. अहो आमच्या दिंडीमध्ये एक माणूस होता, निघाला त्या दिवशी त्याने पताका घेतला मृदुंगाचार्य, पताका घेतला खूप नाचायचा, असा आनंद घेतला ना. आष्टीच्या पुढं दिंडी गेली आणि घरून त्याच्या मंडळीचा फोन आला. मंडळी म्हणली आपल्या शेळीचं बोकड मेलं. म्हणलं मोठं बी नाही बरं का, शेळीचं बोकड मेलं. आता एवढा नाचणारा माणूस लगेच पताका घेऊन माझ्याकडे पळत आला. मला म्हणला महाराज हवा येऊ तुमचा पताका. अरे मी म्हणलं भाऊ झालं काय? ते म्हणला काय झालं राव, आज 5-6 दिवस झाले जे पताका घेऊन नाचतोय आणि मा घरी शेळीचं बोकड मेलं. यार तो काय देवाचं काय कोण आहेस तू? अरे 4 दिवस दिंडीत आला म्हणजे आपल्या मागण्या खूप वेगळ्या मागण्या आहेत. तुकोबराय एवढी भक्ती करतात तरी तुकोबराय म्हणतात तुका म्हणे माझी वरपंग भक्ती आहे. आई वरपंग भक्ती भावानं तू माझी अर्पण करून घे. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मी आपल्या समोर मांडलेला आहे. अगदी राहिलेल्या उर्वरित वेळेमध्ये अगदी 3-3.5 तासामध्ये, जास्त वेळ आपण कधी घेत नाही, नकोच आपल्याला. आपल्याला तरी काय द्यायचंय का घ्यायचंय तुमच्याकडून काही, आणि मग कार्यक्रम तरी आपलं पोटभर झालं पाहिजे ना. आता समजा जिथं आम्हाला काही घ्यायचंय समजा तिथं आम्ही उलशिलेरीवर गेलं तरी वाकडे तिकडे बघत होतो, नको बस झालं आपलं टायमात. इथं आपल्याला काही घ्यायचं नाही द्यायचं नाही. मग चला ना 3 जमतंय ना, कोणाला वाटतं बरं 3-3.5 तासाच्या हात कार्यक्रम बंद व्हावा, हात वर करा.
नाही नाही, कोणीच नाही, अजिबात नाही. अगदी 9:45च्या आतच तुम्हाला मी जेवायला मोकळं करून देणार आहे. आणि म्हणून हा कार्यक्रम किम निमित्तानं आहे. शक्यतो असे कार्यक्रम बघायला मिळत नाहीत महाराज. आता आपण रोज हिंडतो, अख्खा महाराष्ट्र हिंडतो. आपण श्राद्ध घालणारे भरपूर आहेत. आईबापाला वर्षभर जपत नाहीत, पण श्राद्ध घालणारे खूप आहेत. परंतु असं भागवत, असा 7 दिवस नाम सप्ताह आपल्या आईवडिलांच्या प्रित्यर्थ आम्हाला एवढाच बघायला मिळाला आहे. आमच्या भागामध्येही लोक कार्यक्रम करतात, परंतु एवढं नियोजन, एवढा मंडप सुंदर, वरून पत्रे टाकले. कार्यक्रम जर समजा असा पाऊस असता, एकही कार्यक्रम झाला नसता आपला. परंतु या मंडळीनं अगदी मोकळ्या मनानं, तन मन धनानं, या दोन्ही बंधूनं आपल्या आईच्या वडिलाच्या प्रित्यर्थ अगदी सुंदर असं नियोजन केलेलं आहे. आणि समाजही चांगला आहे, भरपूर समाज आहे. माझं कीर्तनही या गावामध्ये पहिलंच आहे. एक तर मी तुमचा पाहुणा आहे. काय होतं, समजा नवीन नवरी नांदायला आली का पहिल्याने चांगली मायनाक्षी अशी चोपून राहते. तिला काय माहिती आहे सासरा कोणत्या जातीचा आहे, सासू कोणत्या जातीची आहे, आणि नणंद कशी आहे. आणि इथं तसंच आहे ना. आता तुम्हाला नेमकं काय आवडत आहे असं ते महाराज मला काय माहिती आहे बरं आता. आणि तसं मला जर आता पहिलाच कार्यक्रम आहे, तसं आम्ही तात्याच्या तिथे कार्यक्रम केला. परंतु इथं मी नवीनच आहे, शिवाय पाहुण्याच्या गावात आहे. थोडं मला चोपून बोलावं लागेल. मी जरा उघड्या तोंडाचा बाबा आहे, पण इथं जरा मला चोपून बोलावं लागणार. आणि म्हणून एवढा भव्य दिव्य असा नाम सप्ताह हे दोन बंधू अगदी मोकळ्या मनानं, आणि लक्षात असू द्या, मी माझ्याकडे या पुढंच या काय अडचण नाही. फक्त एवढं याच्या आड या पुढं पुरुष मंडळी या पुढं जागा या पुढं जिजा पुढं या पुढं जागा इकडे या 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 पुढे या. बोलू नका, फक्त बोलू नका. या 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 तुम्ही पुढे जातावर मी चहा पिऊन येतो. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा
2-4 कमळं जोडून घेतले. आपल्याला घाई आहे म्हणून बरं का, सांगायला यांना काय सवय आहे का तशी, पण तसं नाही, आपल्याला वेळ कमी आहे. जोडून या कर चरणी ठेवितो माथा, परिसावी विनंती माझी पंढरीनाथा. सोन शोभा बालो तुझी आठाया, कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामधे, मनोजं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं, वाताजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शरण शरण एकनाथ, शरण एकनाथा. पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष, झालो दास पायाचा. देवाताईचा करी उपकार, देहाचा विसर पाडी मोज, देहाचा विसर पाडी मोज. अभंग तुकोबरायांचा आहे कार्यक्रम, किम निमित्तानं आहे. आज या ठिकाणी कैलासवासी म्हणून चालणारच नाही. नाव टाकताना यांनी काय केलंय का, कैलासवासी टाकलं ना, नाही नाही, कैलासवासी टाकायचंच नाही. अवैकुंठवासी मातोश्री द्रौपदाबाई पांडुरंग घाडगे, 2 मुलं आहेत, राधाकिशन पाटील आणि भाऊसाहेब पाटील. 2 चिरंजीव आहेत, नातवंड आहेत, मुलगी आहे. या सर्व परिवारानं आपल्या मातेच्या ऋणातून मुक्त होण्याकरता अनेक दानं करता येतात आपल्याला. प्रामुख्यानं आजचा जो दिवस आहे, या मंडळीनं आपल्या मातेच्या प्रित्यर्थ पिंडदान केलंय, अन्नदान केलंय, वस्त्रदान केलंय आणि अति महत्त्वाचं म्हणजे ज्ञानदानही घडून आणलंय. आणि म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद या मंडळीला. तुम्ही म्हणाल तुमचे पाहुणे आहेत म्हणून वर्णन करता का, इथं पाहुण्याचा काही संबंध आलेला नाही. कार्यक्रम महत्त्वाचा आहे आणि म्हणून या मंडळीनं अत्यंत प्रयत्न करून सगळी घरातली सगळी मंडळी असेल, नातवंड असतील, नाती असतील, प्रत्येकानं सहकार्य करून हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे. अरे जीवनामध्ये जीवन जगत असताना कधी विचार केलाय का, कोण आहे आई, कोण आहे बाप? अरे माणसं विसरून जातात. जसे पक्षाला पंख फुटले का पक्षी निघून जातो, आई वडिलांचा विचार करत नाही. आणि तीच परिस्थिती आज झालेली आहे. एकदा लग्न झालं रे झालं, एकदा ती बाई घरात आली, एकदा सावधानतेचं झालं ना, तो सावधान इकडं होत नाही. पास त्याची पत्नी आणि तो आई वडिलांना माणसं विसरतात.
कधी विचार केलाय अरे कोण आहे आई कोण आहे बाप? अरे घर एक मंदिर आहे गड्यावर, घर एक मंदिर आहे आणि त्या घराचा पाया म्हणजे बाप आहे बाप. आणि त्या घराची जी शोभा आहे ना, कल्पना करा केवढंही मोठं मंदिर बांधा परंतु त्याचा पाया भक्कम लागतो महाराज. पाया जर भक्कम असेल तर सुंदर मंदिर उभारता येतं. आणि मंदिराचं काम पूर्ण झालंय. मंदिराला शोभा कधी येते हो? कलर दिल्यावर. वा, मंदिराला कळस चढल्यानंतर मंदिराची शोभा वाढते. आणि तसंच घर एक मंदिर आहे. अरे घराचा पाया म्हणजे बाप आहे. अरे ज्या घरातून बाप निघून गेला ना, केवढंही मोठं घर असू द्या, पाया खासला ना घर पडल्याशिवाय राहत नाहीये. आपल्याला प्रत्येकाला अनुभव आहे त्याचा. आणि ज्या घरातून आई निघून जाते ना, त्या घरातली पूर्ण शोभा निघून जाते, सगळं मांगल्य निघून जातं त्या घरातलं. अरे जीवनामध्ये कधी विचार केलाय का आपण काय लागतो आईला आणि बापाला? पण माणसं फक्त आई बापाचाच राग यायला लागलाय. आता इथं मुलं कमी येतं, सगळे म्हातारेच माणसं आहेत. आता आमचे कीर्तनकारही लय रडत आहेत कीर्तनात. आईचे गाणे म्हणतात, बापाचे गाणे म्हणतात. आता इथं 8-8, 10-10 वर्षाचे पोरं ते आमचे एक कीर्तनकार म्हणत असते. आता मी नाही म्हणत, तू शब्द मला नाही जमणार. हे 8-8, 10-10 वर्षाचे पोरं कीर्तन करायला लागलेत. पोरं पोरी 10-15 वर्षाची आईसाठी आणि बापासाठी आशे रडत येत. अरे यांना काय माहिती आहे की काय आईची सेवा केली, हे बाप काय संघ खाते तर आई काय संघ खाते यांना माहिती आहे. पण माणसं रडत येत काय बारक्या पोरांनी कीर्तन केलं बुवा. अरे अनुभव परमार्थ हा अनुभवाचा आहे. अरे तू किती ज्ञानी आहे, तुझ्या ज्ञानाला कोण खात नाही गड्या हो. तुझं आचरण काय आहे? अरे अशी कितीक माणसं असे महाराज आहेत, पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे, गाथा पाठ आहे, पण त्यांना कार्यक्रम नाही. शोकांतिका ही महाराज, गाथा पाठ, ज्ञानेश्वरी पाठ, भागवत पाठ आहे, पण त्यांना कार्यक्रम नाही. जे गडी इकडं निसते सासूच्या सुनाच्या गोष्टी कुदळू कुदळू सांगत येत ना, काही लोक येडे झाले. दोघं तर भावच वाढत चाललाय त्यांचा. आपलं तुम्ही म्हणता तुला काय करायचं बहुतेचं, आपण पैशाच्या मागचे नाही, परंतु परमार्थ हा अनुभवाची गोष्ट आहे. अगोदर करा हो. माझ्या संतांनी अगोदर अनुभवलं आणि मग या जगाला सांगितलं. तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती, 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 अनुभवे आले या जगागे तुका म्हणेचा कोणी सांगे, माझा अनुभव आहे, माझा अनुभव आहे. वा 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 वा. संदीप बाबा जर अशी प्रमाण दिली, नाहीतर आमचे संदीप बाबा एका विषयावर 2-2, 3-3 प्रमाण देतील. आमच्या भागातला बादशाह आहे. जाऊ द्या, गायन एखाद्याचं खूप जादा असेल, परंतु प्रमाण भानगडी काय जे लागल ते, जिथं लागल ते फिट. तुका म्हणे चाखून सांगे आणि मज अनुभव आहे अंगे. पहिलं काय होतं, अतिशय संत जगीन क्रिया करून दाविती अंगी. त्यांना संत म्हणतात. अरे संतांनी आधी अनुभवलं आणि मग या समाजाला सांगितलं. आणि म्हणून आईवडिलांचं जर महत्त्व सांगायचं म्हटलं ना, मी तर असं म्हणेल, ज्या महाराजाला या नारदाच्या गादीवर उभं राहायचंय ना तात्या, त्याने अगोदर त्याच्या आईवडिलांची सेवा करावी आणि मग या नारदाच्या गादीवर उभं राहावं. मी बरेच महाराज बघितलेत. अरे कीर्तनात रडत आहेत, घरी जाऊन बघा आई कुठं आहेत. काही बऱ्याच गाड्यांची यादी आहे माझ्याकडे, तुम्हाला लागली तर कीर्तन संपल्यावर दाखवतो.
बरीच महाराज असे आहेत की घरी अजिबात लक्ष नाहीये, परंतु समाजामध्ये रडून सांगतात. आणि म्हणून आई आणि वडील हे आपलं फार मोठं दैवत आहे. बास, नका जाऊ कुठं देवाला गड्या हो. अरे कुठं जायची गरज नाहीये. काही गडी म्हणतात महाराज 7 बाऱ्या झाल्या हो चारी धामाच्या. चारी धाम 7 बाऱ्या केले. आणि त्याच्या घरी जाऊन जर बघितलं ना तर आई वडील एका खोलीमध्ये तुटक राहतात. अरे तू 10 बाऱ्या जरी केले तर काय जाळी तू तुझ्या चारी धामाला? अरे तुकोबरायांची प्रमाण आहेत. मी आई बाप केवळ काशी सगळ्या तीर्थाचं तीर्थ आपल्या आई वडील आहेत गड्या हो. अरे माऊली ज्ञानोबराही सांगतात ना ज्ञानेश्वरीमध्ये, सकळ तीर्थाची आदुरे जे का माता पितरे त्या सेवेशी कीर लोन कीजे. अरे माई बापच आपले देव आहेत. अरे माई बाप साक्षात देवच आहेत. मी नाही सांगत, तुकोबराय म्हणतात. तुका म्हणे माय बापे अवघी देव वडील आपले देव आहेत गड्या. नका जाऊ कुठं देवाला, काही जायची गरज नाहीये. नाहीतर मी कीर्तनामध्ये नेहमी सांगतो, ज्याला जीवनामध्ये धन मान कीर्ती सन्मान असं मिळावं वाटत असेल ना, त्यानं कुण्या देवाची कुण्या साधूची सेवा नाही केली तरी चालेल. तुम्ही म्हणा बाबा तू पैठण मध्ये थांबला होता काय? कीर्तन तर देवाचं संताचा अभंग घेऊन करतो आणि सांगतो परत इकडं का देवाची संतांची सेवा करू नका. अरे देवाची संतांची जर सेवा केली तर या जन्म मरणाच्या भवनदीतून आपण सुखरूप पार पडू. कारण संसारातला देण्याचा अधिकार देवालाही नाही आणि संतांनाही नाही. तो अधिकार फक्त आपल्या माता पित्यांना आहे गड्यावर. म्हणून जीवनामध्ये बस आपलं एवढं एक वाक्य तुम्ही कीर्तनात लक्षात ठेवा. बस आपलं कीर्तनच सार्थकी लागलं. ज्याला जीवनात असं वाटतं ना मला धन मान कीर्ती सन्मान मिळावा असं वाटतं ना, त्यानं आपल्या जन्मदात्या आई वडिलांची गेलेल्या पितरांची सेवा करा. अरे पितर म्हणजे काय सर्वसामान्य नाहीये. अरे एका कुळाचा नाही. प्रमाण दिलंय. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती तया कुळा. अरे अनेक
अनेक कुळाचा उद्धार करण्याची ताकद फक्त आपल्या पितरामध्ये गड्यावर. आता काही माणसं म्हणतात कशाचे पित्र आणि कशाचं काय. आता माग 8 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर कावळ्याची मीटिंग झाली. तुम्हाला कळलं असं ना, 8 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर पितृपक्ष लागला आणि कावळ्यानं अर्जंट मीटिंग, तातडीची मीटिंग बोलवली त्यांनी. आणि त्यांनी मीटिंगचा विषय काय होता त्यांचा, तुम्ही ऐकलं नसेल, तुम्हाला मी सांगतो. त्यांचा मीटिंगचा विषय असा होता, जी माणसं आई वडील जिवंत असताना त्यांना जपत नाहीत, त्यांना जीव घालत नाहीत, आणि गेल्यानंतर जर त्यांच्या घरी जर पित्र असले ना, एका सुद्धा कावळ्याने तिथं शिवायला म्हणजे तिथं जायचंच नाही म्हणले, त्यांचं अन्नच ग्रहण करायचं नाही. अशी कावळ्याने मीटिंग घेतली हो. अहो कावळ्याला कळत आहे, कावळ्याला हे आई वडिलाला जपलेले नाहीत, मग यांच्या घरी जेवायचं कशाला. आणि म्हणून जीवनामध्ये आपल्याला जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर आपल्या जन्मदात्या आई वडिलांची सेवा करा. मी प्रत्येक विषयाला थोडा थोडा स्पर्श करून अभंगाकडे येणार आहे, कारण मला आता हे बरंच सांगावं लागेल, अजून मागणी सांगायची, पण एवढं आता थोडंफार सांगावंच लागणार आहे. आणि म्हणून सर्वांनी नाद कुठं देवाला जाता आला तर जाऊ नका, फक्त आपल्या जन्मदात्या आई वडिलांची सेवा करा आणि या परिवारांचा आदर्श घ्या. नाही आपल्याला 8 दिवस जमलं असा कार्यक्रम करायला आपल्या आईवडिलाच्या प्रित्यर्थ, अरे 1-2 दिवस करा. 8 दिवस भागवत वाचा, शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन करा, कारण सगळीच माणसं एवढा खर्च करू शकतील असं नाही. आता त्यांच्या आईवडिलांचा आशीर्वाद आहे, आई वडील गेले तरीही आशीर्वादच देऊन जातात. वाईट आशीर्वाद किती तुम्ही आईला जपू नका, बापाला जपू नका, परंतु ते कधीच मुलाला वाईट असा आशीर्वाद देत नाहीत गड्या हो, लक्षात असू द्या. आणि म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना आईवडिलांची सेवा करा, या परिवाराचा आदर्श घ्या आणि प्रत्येकानं या परिवाराचा आदर्श घेऊन असं वागण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणून आज या ठिकाणी श्राद्धाचा दिवस आहे. का करायचं बरं श्राद्ध, तुम्हाला सांगितलं नसेल कोणी, अजून थोडं नवीन सांगणारे उलशिक काही नाही ऐकलं असेल, परंतु का करावं श्राद्ध, 1 वर्षानेच का करावं, मला एकच उत्तर द्या फक्त. 1 वर्षानं श्राद्ध का करावं, काय कारण, याला शास्त्रीय कारण कुठं पुराणात कुठं काही कोणी वाचलंय का. 1 वर्षानंच श्राद्ध का करतात. तसं पाहिलं तर मनुष्य 9 महिने 9 दिवसात जन्माला येतो, मग 9 महिन्याने 9 दिवसांनी त्याचं श्राद्ध केलं पाहिजे. मग 1 वर्षानं श्राद्ध का करतात, येईन का तुम्हाला, कोणाला सांगतो, सांगा तुम्हीच सांगा, तुम्हाला नाही विचारलं. आपल्यात आपले तर ते आपलं कसं उघडं करायचं, आपलं उघडं नाही करायचं. मला इकडं यांना विचारून द्या ना, ते आपलं असं त्याने केलं म्हणून, आपल्या म्हाताऱ्याने केलं, आज्याने केलं म्हणून आपलं चाललंय आपलं. पण 1 वर्षानं का श्राद्ध करतात, त्याला काय शास्त्रीय कारण आहे का, काही वैज्ञानिक काही कारण आहे का. त्याला वैज्ञानिक कारणच आहे. आपला जीव तयार होण्याकरता किती दिवस लागत आहेत, तुम्ही म्हणता 9 महिने 9 दिवस, सगळ्याच ठरलेलं आहे. पण लक्षात असू द्या, हा जीव तयार होण्याकरता कंप्लीट 12 महिने लागतात आपल्याला. मग तुम्ही म्हणा 9 महिने 9 दिवस हा जीव आईच्या पोटात राहतो, पण बाकीचे 2 महिने 22 दिवस हा जीव राहतो कुठं. लक्षात असू द्या, मी मोठ्याच ऐकलंय, कारण ह्या गादीवर उभं राहायचं म्हणल्यावर लय मानाचं चलत नाही, त्याला काही पुरावाही लागतो. 2 महिने आणि 22 दिवस हा जीव वडिलाच्या पोटात राहतो. तुम्ही म्हणाल वडिलाच्या पोटात कसा राहील, हे शुक्राणू तयार होण्याकरता 2 महिने 22 दिवस लागतात मृदुंगाचार्य. आणि ज्या वेळेस हा जीव गर्भामध्ये राहतो ना,
गर्भामध्ये 9 महिने आणि 9 दिवस राहतो म्हणून 12 महिन्यानं वर्ष श्राद्ध करतात. बरं आपल्याला उलशिक असं काही नवीन ऐकायला मिळालं बरं वाटतं जरशी आहे का नाही बाबा विठ्ठल बाबा. बरं आता जुने माणसं वयोवृद्ध माणसं आहेत. आता इथं लयला बडा बोलून जमायचं नाही नेहमी खूप मोठेच ऐकलेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला काही बडाही बोलता येणार नाही. आणि म्हणून या मंडळीला पुनश्च एकदा धन्यवाद देतो हा कार्यक्रम घडून आणल्याबद्दल. आता या कार्यक्रमासाठी खूप मोठी यादी पण माझी सवय मृदुंगाची आहे प्रत्येक कारण मी कलाकाराचा खूप चाहता आहे. मला खूप आवड आहे कलाकाराची आणि म्हणून आज या कार्यक्रमासाठी आवर्जून खूप गुणवान मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये आमचे विनेकरी बाबा तर तो वेळ थोडा राहिलेला आहे. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि तुकोबराय या अभंगाद्वारे मागणी करतात. तसं पाहिलं तर तुकोबरायाने कधी कुणाकडं काही मागितलंच नाहीये. तुकोबराय तर म्हणतात आमच्या वाडवडिलांची रीत आहे. वडिलांची रीत जाणत असो वडिलांची रीत जाणत आमच्या वाडवडिलांना कधी काही मागितलंच नाहीये. तुकोबराय जरी म्हणत असले काही मागणे आम्हा अनुचित, ज्या अर्थी तुकोबराय काही मागणं अनुचित म्हणतात त्या अर्थी काही मागणं उचित करुणी उचित वा वा करुणी उचित करुणी उचित करुणी उचित काही अनुचित म्हणतात पण या अभंगा म्हणतात करोनी उचित. पण काय मागितलंय प्रेम घाली हृदयात आलो दान मागया सन थोर करून या. आज तुकोबराय म्हणता देवा मी आशाना तुझ्याकडे आलेलो आहे कारण काही मागणं उचित आहे. कारण काही मागणं अनुचित आणि काही मागणं उचित आहे. मग लक्षात असू द्या
संक्रांत किती तारखेला येते? 14. लय झाली तर 15ला येते. मग माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, आपल्याला अनुचित आणि उचितवर बोलायचं. संक्रांत आल्यानंतर महिलांना आपल्या पतीकडं पातळाची मागणी करावी हे उचित आहे का अनुचित आहे? उचितच आहे ना. कारण समजा एखाद्याची पत्नी रस्त्यानं चालली आणि तिचं पातळ फाटका आहे, मग ही लाज कोणाला आहे? गावाला वाटन का कोणाला वाटन? मी नाही बोलत, माझ्या पदरचं मला बोलायचंच नाहीये. विठ्ठल बाबांना खालून प्रमाण सांगितलंय, ती लाज गावाला नाहीये. तुका म्हणे नग्न भाग नग्न भाज तरी ते लॉज स्वामीशी. स्वामी म्हणजे नवरा. जर बायकोचं जर पातळ फाटलं ना तर ती लाज नवऱ्याची आहे. म्हणून संक्रांतीच्या दिवशी महिलेनं आपल्या पतीला पातळ मागणं हे उचित आहे. परंतु महिलानं जर आणखीन पुढं डोकं चाललं, पतीनं पातळ आणलं आणि जर महिला म्हटली एवढं पातळ धुवून आणा, हे उचित आहे का अनुचित? हा, मग हे काही मागणं उचित आहे आणि काही मागणं अनुचित आहे. याच्यातले मला बरेच प्रकार सांगता येतील. आपलं मागणं लय वेगळं आहे. आपण संसारातलंच मागणार देवाला. संतांची मागणी वेगळी आणि आपली मागणी आपण मागितलं तर काय मागणार आहे देवाला? सर्वसामान्य आपल्या जीवाची मागणी काय? वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, दापात मुलं व्हावात, यल मांडवर जावं, मांडव खाली मोडून पडला तरी चालन. आपली सर्वसामान्य जीवाची मागणी. अरे आपण इतके हुशार आहेत, आपण मागितलं ना स्वतः करता तर माणसाला काहीला मागता बी येत नाही. असे 3 काळे माणसं, एकदम काळे भंगार 3 माणसं आणि शंकराच्या मंदिरात गेले. कारण सर्वात लवकर प्रसन्न होणारं दैवत कोणतं आहे? शिवभोळा चक्रवर्ती. सगळ्यात भोळा आणि थोड्या भक्तीत प्रसन्न होणारा 3 काळे कुट माणसं शंकराच्या मंदिरात गेले. महिनाभर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जप केला त्यांनी आणि भगवान शंकर प्रसन्न झाले. ते म्हणले मग मागा काहीतरी तुम्ही. ती घावी असे गुंडाळ होते. आता ती घाला मागायचं, ती घाव काळेच होते ना. आता पहिल्याला म्हटले माग बरं तू काही मृदुंगाचार्य. पहिल्याला म्हटले ते माग. पहिल्यानं मागितलं देवा मी एवढा काळा आहे ना, मला असं गोरं करताना माझ्यापेक्षा गोरं कोणीच नसलं पाहिजे. आता मागायची सुद्धा अक्कल नाही बरं का. देव भेटलं काय त्यांनी देवाला मागितलं. अरे देव भेटत नाही. आता तुम्ही बरेच मृदुंग वाजू जमले. आम्ही पार टाळ फोडील्या अगोदर कीर्तन 10-15 वर्षापासून करतो, पण देव अजून स्वप्नात नाही. देवाचा मिस कॉल नाही, काही नाही. पण ते त्यांना झाले ना प्रसन्न. देव म्हटले काय माग बरं. पहिल्याला मागितलं, तो म्हणला देवा मी सगळ्यात गोरा झालो पाहिजे. देवाने त्याला तस्तून केलं गोरं. दुसऱ्याला म्हणलं तुला काय रे? तो म्हणला देवा मला त्याच्यापेक्षा गोरं कर.
देवाने त्याला येतातच तू म्हणलं त्याच्यापेक्षा गोरं केलं पण शेवटचा गडी लय गुंडाळा होता. आपली मागणी आपल्याला मागायची अक्कल नाही म्हणून मी ते सांगतो. तिसऱ्याला मागितलं तिसऱ्याला विचारलं म्हणले माग आता तुला तो शेवटचा राहिला. तो म्हणला देवा काहीच नाही यांना दोघाला मायासारखं कर. तर आपल्या मागणीत आहे का काही काही अरे काय मागाव देवाला हे आपल्याला काही कळत नाही. कारण आपण पहिल्यापासून असेच त्यातले त्यात आपला समाज असा आहे जशी या मागणीवाणी आहे ना ते त्याला एक नाव दिलेलं आहे. खेकड्याच्या अवलादीचा समाज आहे आपला. त्या मागणारा वणीच एखादा पुढं चालला रे चालला. अहो एखाद्याने चांगला मृदुंग वाजवला ना गावातला असला ना काय बाय बाजी ते गोडते तो म्हणणारच नाही बा आपल्या गावातला मुलगा आहे वा काय सुंदर वाजवतोय. आपल्या गावातली माणसं काय सुंदर गातात हे आपल्याला शिकलंच नाही. ते ही मागणी आहे ना ती गाची या काढायची या आपल्याला बरोबर फिट बसत एकलंच महाराज आपल्याला बरोबर फिट बसत. आणि म्हणून काय मागाव देवा काय मागाव हे देवाला कळवलं पाहिजे. आता एक गडी बुट्टा होता असा गेला महादेवाच्या मंदिरात गेला त्याला घंटा चोरायची. आता त्याचा हात पुराणा मग त्याने काय केलं महादेवाच्या पिंडीवर उभा राहिला. महादेवाच्या पिंडीवर उभा राहिला घंटा काढून घेतली. महादेव प्रसन्न झाला ना. महादेव म्हणला लोकांनीच तर डोकंच ठेवते मायवर भले साष्टांग दंडवत केला पाया सगळं आपल्या डोक्यावर. आता तू म्हणला मी तुला प्रसन्न झालोय माग बरं काय मागायचं तुला. आता त्याला मागायची त्याला थोडं डोकंच नव्हतं त्याला बी. तो म्हणला हा बघ देवा मी आज काय मागणार नाही म्हणला मी उद्या मागणार आहे. देव प्रसन्न होऊन तो म्हणला आज नाही मागायचं देवा. पण त्याला बी कारण आहे उद्या कमवून म्हणला होता. तो म्हणला देवा मी उद्या मागन आज नाही मागणार. घरी गेला पण हुशार होता बरं का. घरी गेला ना वडिलाला म्हणला मला देव प्रसन्न होणार आहे उद्या देव मला मी जे मागन ते देणार आहे. वडिलांनी सांगितलं तारामळ होती. देव म्हणला वडील म्हणले 5-50 किलो सोनं माग. आपल्याला तरी पण द्यायचं घ्यायचं कीर्तनकारांची गाठवणी बोलू नये माग 5-50 किलो सोनं मागितलं. पण त्याने वडिलांना मागितलं 50 किलो सोनं. आईकडे गेला आईला म्हणला आई उद्या मला देव प्रसन्न होणार आहे आणि मी जे मागन ते देणार आहे. मग तुला काय पाहिजे. आई होती आंधळी. आई म्हणजे काय नको मागू बाबड्या पण मला डोळे मागायला द्यावा. मग आता एक जणी राहिली माग. कोण राहिली होती महत्वाचीच राहिली होती माग. महत्वाची माग राहिली. ते पत्नीला म्हणला काय मागायचं रे आपल्याला. ती म्हणली तुम्हाला तर अक्कलच नाही बो. आता महिलाचं कसं आहे सुरुवातीला लग्न झालं नाही रुबाब 1 वर्ष 2 वर्ष भलता रुबाब आवाज काय कोणाला पिलू काय काय सगळं होतं. अरे एखादं लेकरू बाळ झालं रे झालं. मग थोडं फाकत चालत. मग आता यांच्या लग्नाला 7-8 वर्ष झालते. मग ते पत्नीने म्हणला काय मागायचं सांग ना. ती म्हणते तुम्हाला एवढी अक्कल नाही. इतके दिवस झाले आता तुम्ही देवाला काय मागायचं. म्हणजे 10 वर्ष झाले तर आपल्या लग्नाला आपल्याला एखादं कुत्रं मांजर आहे का म्हणजे लेकरू बाळ काही. म्हणजे देवाला मागा म्हणजे तेवढं. आला मग मंदिरात देवाला हात जोडे देवाला म्हणला आलो देवा मी. पण देवाने हुशारच गडी होता. तो देवाला म्हणला देवा तू मागणे मला किती देणार आहेस. मागितलं किती बाऱ्या मागायचं तुला. देव म्हणले हा बाकी एकदाच तू एकदाच माग म्हणले परत नाही म्हणले तू एकदाच माग. आता याच्यात 3 मागण्या. बायकोचं जर मागाव तर आईला रागी
आईचं जर मागाव तर बापाला रागी पण हुशार होता डोकेबाजच होता तो म्हणजे देवर उभा राहून घंटा काढली म्हणजे तो काय देव काय हलका होता का त्यांनी डोकं चाललेलं म्हणलं देवाला हात जोडले त्यांनी आणि देवाला म्हणला देवा हा बघ असं कर माझ्या आईला सोन्याच्या पाळण्यात तिचा नातू बघायचा म्हणला ऐका बरं का तर मागणी तो म्हणला माझ्या आईला सोन्याच्या पाळण्यात नातू बघायचा देव म्हणला गुंडाळाच राव ह्यो एका मागणी त्याने माझा सोन्याचं पाळणं म्हणलं बापाचं सोनं आलं आणि आता तो आईला पाळण्यात पोरग बघायचं म्हणलं आईला डोळे आले आणि बायकोला बी पोरग झालं ना तिने मागायची अक्कल पाहिजे माणसाला आणि म्हणून काय मागावं मला किती काही दृष्टांत सांग. देवा पै मागत 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 चरण सेवा खंडित देवा पै मागत चरण सेवा खंडित चरण सेवा खंडित वासुदेवा पंढरीचा वासुदेवा पंढरीचा देवा पै मागत चरण सेवा पंडित देवा पै मागत चरण सेवा पंडित चरण सेवा पंडित वासुदेवा पंढरीचा वासुदेवा पंढरीचा हरिजनाचे भेटीन मोहन एकाच टोल्यात 3 मागण्या मागितल्या बरं संदीप महाराजांनी एकाच टोल्यात आणि आपल्याला ज्या लागत होत्या त्याच मागितल्या काय मागावं जीवनात देवाला अरे संसारातलं मागूच नका मी अगोदर सांगून गेलोय संसारातलं देव देतच नाहीये आणि म्हणून संसाराला देवाला काय मागावं अरे तू देवा मला संतांची संगती घडू दे मला पंढरपूरचा वास घडू दे देवाला हे मागावं आणि तुकोबरायला माहीत होतं कारण या नरदेहाच्या पाठीमागं अनेक अनर्थ लागलेले गड्यावर खूप अनर्थ नरदेह मिळाला का नरदेह चांगला आहे का हो नरदेह चांगला आहे मग कशाला एवढे चांगले कपडे घालून आले तुम्ही अरे काय माणसं जपतेत रावणार देहाला काय या देहाला माणसं जपतेत अरे आपलं तरी बरं आहे तिकडं माग बघा जरशी काय एक पावडर आणि एक काय काय म्हणतात आपल्याला काय माहीतच नाही पण काय माणसं देहाला जपते पण देह काय आपला आहे काय गड्या हो अरे एक दिवस जाणारच आहे देह देह इथं कुणीच राहायला आलेला नाहीये ज्याचा जन्म झालाय त्याचा मृत्यू निश्चित आहे गड्या हो जन्माले बाळ परी वाट पाहे काळ वाट पाहे काळ वाट पाहे काळ आपल्याकडे येडेवाकडे गडीच राहत नाही गाण्यातले खडेच असते तर आम्हाला इथं हे लय भारी मिळालं
म्हणजे आमची हौसच झाली. नाहीतरी कीर्तनकाराचा प्राण म्हणजे पकवते. मी तर नेहमी सांगत असतो, इथं नाही सांगायला की ते कार्यक्रम लगान गरीबाचं का असना गाड्या, लगान गरीबाचं का असना, पण वजा तरी भारी पाहिजे ना. नाही इथं हे शोभत नाही बोलायला मला, कारण हे गुणीजन मंडळी खूप, मी कलाकार सुद्धा म्हणणार नाही त्यांना, ही कला नाहीच आहे, गुणीजन आहे ते. इतकं सोपं नाही गड्या हो. अरे आपल्याला हिवाळ्यात माणसं दोन दोन रगे गुंडळून बसत आहेत कीर्तनाला, पण यांना हिवाळ्यात घाम येतो सगळं नेहरूवाला बनेलवाला. इतकं सोपं नाही. माणसं सहज म्हणतात काय पाखऱ्याचं. महाराजाला आदल्या दिवशी विचारणार, कीर्तन समजा आज आहे माझं, मग कालच फोन करणार, महाराज तुम्ही जेवरीची भाकर खाणार का, चपाती खाणार का, भाजी कोणती खाणार, काय नाही बेश्रम खातो म्हणा. मी काय म्हणतो, परमार्थ जो आजपर्यंत टिकावलाय ना, महाराज मंडळींनी नाही टिकवला. पंडित महाराज राग नका येऊन देऊ, आपण महाराजच मंडळी आहे सगळे, पण परमार्थ हा महाराज लोकांनी टिकावलाच नाहीये. अरे गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये सगळे महाराज थोबाड बांधून घरात बसले, पण भजनेने भजन केलंच. मंदिरात जाऊन भजने भजन करतच होते. परमार्थ हा भजनानंच टिकवलाय. आणि जर आज परमार्थाला जर ती बाधा लागली ना, या गुणीजन मंडळीमुळं नाहीये, फक्त या महाराज मंडळीमुळं. अहो यांचा सौदा झाला, भाव झाला. अहो एखादा मृदुंगाचार्य म्हणला ना 21,000 रुपये द्यावं लागते वाजायचे. कार्यकर्ते हा तुला 21 आणि बाबाला 61, आणि 61चे तो आड बाबा वाजितोय मृदुंगाचार्य. अहो तुम्ही कदर करा. आपला विषय चालू होता, जर उद्या कीर्तन बाबाचं येणार, याने विचारावं जेवरीचे खाणार का, श्रीखंड खाणार का, भाज्या कोणत्या खाणार. आमच्या सोनबाईने मला विचारलं, वाट सांगायचं. मला तिने फोन केला, ती म्हणली तात्या तुम्हाला काय करायचं. आता तिला माहिती आहे दुखत म्हणून. ते म्हणजे ज्वारीची भाकर मुगाची जमन का, मुगाचं नको करू बघ. मग काय करू, पनीर करू का, म्हणून पनीर नको करू. म्हणून बरं मग मी करते माझ्या मनाने. लोक आम्हाला विचारतात महाराज लोकाला, अरे हे 8 दिवस ही टाळकरी मंडळी आहे ना, यांना जीव लावा तुम्ही. परमार्थ टिकायचा असला ना तर यांना जीव लावा तुम्ही. टाळकऱ्याला अजिबात किरकोळ समजू नका. टाळकऱ्यांना परमार्थ आजपर्यंत टिकवलेला आहे पागड्यावर. हे एवढं वैभव कुठलं आहे, इतकं सोपं आहे का. एवढी गुणवान माणसं अशा कार्यक्रमाला येणं इतकं सोपं बी नाही ना हो. आणि म्हणून महाराजांच्या पाकिटातले 5-5 हजार रुपये कमी करीत जा. आज तुम्ही म्हणता आणि याला आज घ्यायचे नाही, जो काही तर आपल्या एकनाथ महाराजाला, संदीप महाराजाला माहिती आहे आपलं तोंड लय खरखरी. कारण आपल्याला काय कोणाची गरज नाही. आपण घरचे भरपूर, आपल्याकडं खूप देवाने खूप दिले आपल्याला. त्याच्यामुळं आपण याची अपेक्षाच करत नाही. काही गडी म्हणतात तुम्ही एवढा कार्यक्रम आहे तरी गाडीच घेऊन जाता राव. अरे त्याच्यासाठीच गाडी घेतली, गाडीसाठी मी आहे का, माझ्यासाठी गाडी आहे. त्याच्यामुळं माझं प्रत्येकाला सांगणं, ह्या गुणीजन मंडळीला सांभाळा गाड्या. वारके किती वय झालंय बाबाचं, बिना घेऊन उभं राहणं इतकं सोपं नाही. आगडी चक्रा येऊन उलथेचे पालथे पडते. आपण करंजीला कीर्तन होतो माझं, आणि त्याने असं मोठा उंच केलेलं आहे, असं आपला स्टेज तयार केलेलं आहे चांगलं, इतकं स्टेज आहे. आणि असे टाळकरी या साईडनं उभं राहिले. कीर्तन रंगात आला तर ही साक्षी आहे, आपल्याला काय लाभाड बोलायचं नाही. विनेकरी बाबा असेच मागे गेले. कीर्तन राहिलं बाबाला दवाखान्यात, एवढं सोपं नाही ते. कारण माणसं सगळं काही करतात, पण पहाऱ्याला विना, आणि हा सर्वात श्रेष्ठ विना आहे.
का सांगा तुम्ही? आपण अखंड हरिनाम सप्ताह केला, काय आपला अखंड भजन चालू आहे आपला अखंड काय काय नेमकं सप्ताहामध्ये काय चालू आहे बरं? अखंड फक्त विणाचे, अगदी महत्त्वाचा विणा आहे. आणि म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना या कलाकार मंडळीला जपागड्या. आज या ठिकाणी आमचे अगदी परत भेट व्हायला की माणसं आहेत, म्हणजे आवर्जून भेट व्हायला मग घ्यायला की माणसं आहेत. आमचे मृदुंगाचार्य शुभम रुपेकर, शुभम महाराज रुपेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. विनयकरी बाबा आहेत, काय का सुळे कडुबाळ महाराज आहेत. आता मी शेजवार नावच वाचितो, आता मला काय पंडित महाराज आहेत माझ्या मागं, राजेंद्र महाराज आहेत, बाळू महाराज आहेत, गोरक्ष महाराज आहेत, दामू महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत, भास्कर महाराज आहेत, कन्हैया महाराज आहेत, रामकिसन महाराज आहेत, लक्ष्मण महाराज, भंदास महाराज, आमचे तात्या, ते आता ते जुनेच आहेत आमचे तात्या. आणि या ठिकाणी खास कारण तुमची बी त्या चैतन्य कानिपनाथावर खूप भक्ती आहे. ह्या घरातली माणसंही दर महिन्याला कानिपनाथाला येतात. कानिपनाथाच्या रूपानं ते कानिपनाथ येते आणि हे एकनाथ आहेत. आमचे एकनाथ महाराज मरकड गायन, सुंदर गायन आहे. कानिपनाथाच्या रूपानं आमचे एकनाथ महाराज आलेले आहेत. आमच्या भागामध्ये मांडवेश्वर म्हणून अगदी प्रसिद्ध मंदिर आहे मांडव्याला, आणि मांडव्यावरून आमचे हरिभक्तीपरायण आमचे गायन सम्राट कीर्तनही करतात, गायनही करतात असे असणारे आमचे संदीपजी महाराज लवांडे या ठिकाणी उपस्थित आहेत. योगेश महाराज आहेत, प्रभू महाराज आहेत, मदन महाराज आहेत, नवनाथ महाराज आहेत. माझ्यासमोर आपले विठ्ठल बाबा बसलेले आहेत, प्रवीण महाराज आहेत, पंढरपूरचे सर्व गुणीजन, प्रत्येकाचा नामोल्लेख करावा असं मंडळी आहे. आणि अति महत्त्वाचं ज्यांची साऊंड सिस्टीम आहे ना, वा नादच करायचं नाही बाबा, नावच प्रकाश आहे पहा, नावच प्रकाश आहे, त्याने प्रकाशच पाडा. कारण हे कीर्तन सगळं त्यांच्याच हातात आहे. एका ठिकाणी असंच झालं, सगळ्या गुणीजनांचे नावं घेतले निमे कीर्तनात असं निमध्ये आणि गेलो नाही विसरून, तो लय भारी साऊंडिंग दिली. ते सगळ्याचे नावं झालं प्रकाश महाराज, तुम्ही लय सुंदर दिली आणि त्यांचं नावच राहिलं बा. ते म्हणलं खरं निम्या कीर्तनापासून पुढं तो चार 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 मला असं कमून व्हायला लागलं गेलं. तर माझ्या लक्षात आलं आणि मग मी त्यांचं नाव घेतलं. आणि म्हणून अगदी सुंदर अशी गावातली गुणीजन मंडळी आहे. काहींचं नाव राहिलं असेल, कुणाचं माझ्यासमोरही सगळी गुणवान मंडळी बसलेली आहे. सगळे पाहुणेच आहेत तुम्ही. कोणी ये असेल, कोणी काही असत्या असे फरक असेल, पण सगळी पाहुणेच मंडळी आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय या देहाला कंटाळे. कारण तुकोबरायला माहीत होतं देव उपकार करणारावरही उपकार करतो ना अपकार करणारावरही उपकार देव करतो. कारण देवाला बरीच उदाहरणं माहिती आहेत. मला खूप महाभारतातलं मोठं उदाहरण तुमच्या समोर मांडता येईल, पण आता तुम्ही म्हणते बाबा तू बास कर, तुला आता 10-12 मिनटं तू हे राहिले, तू जर महाभारतात शिरला सगळं महाभारत होऊन जाईल. त्याच्यामुळं जास्त दृष्टांत मी लांबवणार नाही. परंतु देवानं उपकार करणारावर तर उपकार केलेतच. ज्यांनी देवाची सेवा केली त्याच्यातलं प्रसिद्ध उदाहरण आहे दुर्योधनानं दुर्वास ऋषीला कोणाचं सत्वारण करायला लावलं होतं. ते माय काय पाठ नाही भाऊ. महाभारतातला दृष्टांत आहे. दुर्योधनानं दुर्वास मुनीला 10,000 सैन्य घेऊन कोणाकडे पाठवलं सांगा राव. नाही तर असंच राहील कीर्तन आपलं मधीच. द्रौपदीकडे बरोबर आहे. आता पाठ होतं पण आपलं विचारलं बी पाहिजे ना. द्रौपदीकडं दृष्टांत मोठा आहे, मला सगळा लांबवायचा नाही. आणि पाठवलं कधी रात्री
11-12च्याच सुमारास आले. आणि ज्या वेळेस ते दुर्वास मुनी ते एवढं सगळं सैन्य आलं त्यावेळेस धर्मराजा आडे गेले आणि धर्मानं नमस्कार केला आणि दुर्वासानं सांगितलं, धर्मा आम्हाला आता खूप भुका लागल्यात, आमची जेवणाची सोय कर म्हटली. आणि जेवणाची सोय करायची तर घरामध्ये काहीच नाही ना. काय नाव घेतलं तुम्ही? द्रौपदी. हा बरं का मग विचारलं तर द्रौपदी. आणि द्रौपदीला विचारलं, धर्मानं विचारलं, द्रौपदी आता हे तर जेवायला आलेत, मग यांचं काय करायचं? द्रौपदीलाही खूप, पण द्रौपदीचा देवावर भरोसा होता. द्रौपदीनं सांगितलं 12 वाजून गेले, सगळ्या साधू मुनींना म्हणा तुम्ही स्नान करून या, तोपर्यंत मी भोजन करते. आणि द्रौपदीनं देवाचा धावा केला. कोठे गुंतला अशी द्वारकेच्या राया, वेळ का सकया लावेला. आणि देव जेवायला बसले होते देव, पण द्रौपदीची हाक गेली. भक्ताची जर हाक गेली ना तर देव जेवत असला नाही, काही असला तरी हाकेसर शिवडी आणि धावणी स्तंभ फोडी. अरे देव जेवत होते, द्रौपदीनं हाका मारली. देवानं सांगितलं, गरुडा चाल, आपल्याला लवकर जायचंय. पण गरुडाचा वेगही कमी पडला. तो रे झाले गरुडा मागे द्रौपदीच्या लागे. नारायण. देवानं गरुडाला सोडून दिलं, वेगात देव हजर झाले. द्रौपदीपाशी देव हजर झाले. देवाने एक अगोदर हे जेव घालायचे, घरात काहीच नाही, आल्याच दुसरा उमदा. देवाने सांगितलं, द्रौपदी मलाच नाही भूक लागली आणि मला काहीतरी खायला वाढ. द्रौपदी म्हणजे आता ही काय धूप झाली, आता यांना जेव घालायचं तर ह्योच बाबा उपाशी आलाय. द्रौपदी म्हणली, घरात काही नाही, धान्याचा कण नाही, काही नाहीये. पण एक सूर्यानं दिलेली थाळी होती, देवानं ती बघितली. देवानं सांगितलं, द्रौपदी त्या थाळीला काहीतरी चिकटलेलं दिसतंय. द्रौपदीनं पाहिलं तर त्याला एक भाजीचं पान होतं. देवानं तेवढं भाजीचं पान खाल्लं, तृप्तीचा ढेकर दिला. आणि देवानं सांगितलं, द्रौपदी कोणते मुनी आहेत, ऋषी मुनी बोलेव जेवायला. देवानं ढेगाची ढीग केली, अशी अन्नाची भले मोठाले ढीग सगळे आले. कारण त्या दुर्योधनाला त्यांना खायला किती लागत होतं? 60 खांडे अन्न एका टायमाला. 60 खांडे अन्न दुर्वासा भोजन. वा वा वा. 60 खांडे अन्न दुर्वास्य भोजन. दुर्वासाला किती लागायचं? एका टायमाला 60 खांड्या. पण देवानं एवढं अन्न तयार केलं, सगळे जेवले, तृप्त केले. अरे उपकार करणारावर तर देव उपकार करतोय, पण अपकार करणारावरही देव उपकार करतोय. ते म्हणाल उदाहरण सांगा एखादं. आता उदाहरण सांगत नाही, फक्त नावं सांगतो. अरे पुतना राक्षसन काय आली होती, मारायला आलती ना, पण सायुज्यता मुक्तता देवानं तिला दिली. हो, अपकारावरही उपकार केला देवाला. तुकोबरायाला हे माहीत होतं. देवानं तुकोबरायानं देवाला हात जोडले, देवा या देहाला मी पूर्ण कंटाळलो म्हटले. कारण देहाच्या मागं अनेक अनर्थ आहे. देहाच्या मागं ताप, सर्दी, दुखणं, भानं सगळ्या गोष्टी आहेत. तुकोबरा म्हटले, देवा मी आता कंटाळलोय, मला या देहाचा विसर पाड देवा, तरच मला
कीर्तन सुरू होऊन जवळजवळ 1.5-2 तास झाले. आपण कोणाला म्हणलो का टाळी वाजा काही आपलं काय घेणं नसतं आणि आपला काय फायदा नाही त्याच्यात काही. जर नाही टाळी जर कीर्तनात जर टाळ्या वाजिल्या आणि त्याचा फायदा तुम्हाला मी सांगतो. जे कीर्तनात मनातून टाळ्या वाजित आहेत ना बळच नको कणून टाळ्या वगैरे कामाचे नाही. पण जे कीर्तनात टाळ्या वाजित आहेत ना त्याचा फायदा सांगतो मी तुम्हाला. आपण संसारिक माणसं आहे, नकळत आपल्या हातून काहीतरी पाप होतच. आता घासूर आपण शिपायला गेलो मावा तर किती काय किरकुटे मराठी, तसं नकळत काहीतरी आपल्या हातून पाप होतं. आणि अशा नामसप्ताहामध्ये कीर्तनामध्ये जर टाळ्या वाजवल्या ना मग ते पाप निघून जातं. तुम्ही म्हणाल निघून गेलो जातं कुठं, ते लय बिलिंदर आहे. पाप निघून जातं. पण असं मांडवाच्या झालरीला असं याला असं गुतत बरोबर का. आणि मग भजन चालू असलं ते वरून टुळू खाली बघत काय बघत असं कोण टाळ्या वाजित नाही. मग जे टाळ्या वाजित नाही बाबा त्याचं ते पाप मग त्याच्या डोक्यावर येऊन बसत. आपण कोणाला म्हणतच नाही टाळ्या वाजव. एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमानं त्या भगवान पंढरीश परमात्म्याचं मोठ्या प्रेमानं भजन करायचं म्हणजे तुमच्या जरा जीवात जीव येईल. म्हणजे 9:15 वाजून गेले बाबा अजून हे ठुबारक माही नाही. याचा अर्थ 3.5 तासच कीर्तन करतो का काय. हरे विठ्ठल हात खाली घ्या. लई हुशार बसायचं साहेब. हात वर घ्यायचे सांगावं लागत नाही, खाली घ्यायचे तर सांगावंच लागत नाही. अगदी हुशार माणसं आहेत. जाऊ द्या सगळ्यांनी टाळ्या वाजल्या बरं काही सगळ्याचं पाप निघून झालं. कारण या आजीच्या एवढ्या पुण्यवान होत्या ना. आता माझी त्यांची आता बऱ्याच दिवसाची आता 5-7 वर्ष झाले आमचे संबंध झाल्याला. परंतु कधी जरी आलं ना अगदी प्रेमानं बोलणं, इतकं बोलणं गोड. तुकोबरायाच्या भाषेत जर म्हणलं ना वेचिते वचन जेणे राहे समाधान, असं बोलायचं का प्रत्येक पुढच्याचं समाधानच व्हायचं. आणि म्हणून त्या मातेच्या कार्यक्रमासाठी तुम्ही आलेले आहात. तुमचं सर्वांचं पाप आता निघून गेलेलं आहे बरं. आता अगदी थोडक्या वेळामध्ये, कारण ही गायक मंडळी भरपूर आहे. मी आता प्रत्येक अभंगाच्या चरणाला थोडा थोडा स्पर्श करून प्रत्येकाला चालीचा चान्स देतो. नको बा म्हणायला मला अगदी 2-2 मिनिटामध्ये मी अभंग चरणावर जास्त बोलणारच नाही. तुकोबराय पहिल्या चरणात म्हणतात, देवात ऐसा करी उपकार या देहाचा विसर पाडी मज. ही अलौकिक मागणी तुकोबरायाने केलेली आहे. कारण तुकोबरायाला माहीत होतं या देहाचा विसर पडल्याशिवाय, कारण देह नव्हे मी हे सरे आणि उरला उरे विठ्ठल. हा देह माझा नाही असं म्हटलं ना तर मग विठ्ठलच उरतो. आणि म्हणून तुकोबरायाला हे माहीत होतं. तुकोबराय म्हणतात, देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज. तुकोबरायाला माहीत होतं या देहाचा विसर पडल्याशिवाय मला सुख मिळणार नाही. अभंगाच्या दुसऱ्या चरणावर